नमस्कार. मी कलशेट्टी गौरीशंकर करबसप्पा, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्राथमिक शाळा मागणी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव, विभाग लातूर. माझ्या शैक्षणिक साहित्याचे नाव स्वयं अध्ययन साहित्य, विषय गणित. साहित्याची उपयुक्तता इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये इयत्ता 1लीपासूनचा विचार करता 1 ते 100 हा इथं आपण चार्ट केलेला आहे. याच्यामध्ये मुलांना संख्या वाचता येणे, लिहिता येणे, याचबरोबर मागील आणि पुढील संख्या वाचता लिहिता येणे, या शोधता येणे, यासाठी आपण एक हा तक्ता बनवला. हा 46 आहे. 46 अधिक 1 47. 46 नंतरची संख्या 47. 46 वजा 1 45. त्याचबरोबर 46 अधिक 10 56. 46 वजा 10 36. त्याचबरोबर 46 अधिक 2 48. 46 वजा 2 44. 46 अधिक 20 66. 46 अधिक वजा 20 26. या पद्धतीने आपणास संख्या, मागील संख्या, पुढील संख्या, लहान संख्या, मोठी संख्या दाखवता येते. याचबरोबर याच आपणास 3 अंकी संख्येचं वाचन करण्यासाठी याचा आपल्याला वापर करता येईल. 465. 4 अंकी संख्येचं वाचन लेखन करण्यासाठी आपणास याचा वापर करता येईल. बरोबर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या चार्टचा वापर आपणास कसा करता येईल? 1 ते 100 याच्यामध्ये 0 ते 9 पर्यंतचे अंक शोधण्यासाठी आपण 1 ते 100 वर हा एक तक्ता ठेवला. याच्यामध्ये हा 0 अंक आहे. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो. त्याचबरोबर येथे या शून्याप्रमाणेच 1 2 3 4 5 असे 9 पर्यंतचे अंक आपणास येथे दाखवलेले आहे. त्याचं आणखीन एक आपण उदाहरण पाहूया. 1 हा अंक किती वेळा येतो याच्यासाठी आपण हा तक्ता केलेला आहे. याच्यामध्ये 1 ते 100 मध्ये 1 हा 21 वेळा येतो. संख्या आणि संख्येचे प्रकार हे पाहत असताना आपण सर्वप्रथम समसंख्या हे पाहण्यासाठी हा एक चार्ट तयार केला. याच्यावर आपण जे जे कप्पे कट केलेले आहेत हे सर्व समसंख्या आहेत. आणि समसंख्या पाहत असताना 2 4 6 8 आणि 10 या आपल्याला समसंख्या दिसल्या. याच्यात पहिल्या लाईनमध्ये सर्व संख्येच्या एकक स्थानी 2 येतो. 4 6 8 आणि 0 म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्याला आपण समसंख्या म्हणतो. त्याच पद्धतीने विषम संख्या शोधण्यासाठी आपण या पद्धतीने हा तक्ता तयार केलेला आहे. यानंतर मुलांच्या दृष्टीने आपणास अवघड वाटणारा परंतु खूप सोप्या पद्धतीने मूळ संख्या शोधण्याची ही आपण एक कन्सेप्ट घेतलेली आहे. त्यासाठी असा आपण हा तक्ता तयार केलेला आहे. याच्यात आपणास 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या दिसतात. त्याच्यामध्ये पहिली मूळ संख्या ही 2 एकमेव सममूळ संख्या आहे. उर्वरित सर्व संख्या या विषम मूळ संख्या आहेत. जशी माणसाची ओळख आजकाल मोबाईलने होते त्याच पद्धतीने मूळ संख्येचा आपण एक मोबाईल नंबर घेतलेला आहे. तो नंबर असा येतो 44 22 322 321. या 25 मूळ संख्या यावरून आपणास मूळ संख्येचा नंबर घेता येतो. त्याचबरोबरीने आपणास जोड मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या आणि घन संख्या या साहित्याद्वारे पाहता येतात. यानंतर विभाज्यता हा घटक पाहत असताना 3 ने विभाज्य संख्या शोधण्यासाठी आपण या 1 ते 100 चार्टवर एक कट केलेला हा एक चार्ट आपण वर ठेवला. याच्यामध्ये आपणास 3 6 9 12 15 या पद्धतीने
एकूण 33 तीनने विषम संख्या सापडतात. त्यानंतर हे 3 आणि 4, 3 चौक 12, 3ने विभाज्य आणि 4ने विभाज्य दोन्हीने विभाज्य असणाऱ्या संख्या या 12ने विभाज्य असतात. यासाठी आपण 3 आणि 4 ही दोन्ही याच्यावर ठेवल्यानंतर आपल्याला 12ने विभाज्य संख्या सापडतात. 12, 24, 36, 48, 60, 72, 84, 96. याच पद्धतीने आपणास आणखीन एक या पद्धतीने घेता येईल. 4ने विभाज्य संख्या, आपण 4ने विभाज्य संख्या पाहत असताना 4ने विभाज्य संख्या आपणास 25 सापडतात. ज्या संख्येला 4 आणि 5 या दोन्हीने भाग जातो त्या पूर्ण संख्येला 20ने निशेष भाग जातो. 20ची कसोटी पाहत असताना 4 पंचे 20, 4ने आणि 5ने भाग गेल्यास 20ने भाग जातो. याच पद्धतीनं आपणास विभाज्यतेच्या सर्व कसोट्या पाहण्यासाठी या ठिकाणी 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 या कसोट्या आपणास या साहित्यामध्ये पाहता येतात. आपण 1 ते 100 मधील संख्याचे सर्व प्रकार यावर पाहिले. आपण या यावर आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत. 1 ते 10 याच्यामध्ये येणाऱ्या सम संख्या, त्याचबरोबर यात येणाऱ्या विषम संख्या, यातील मूळ संख्या, यातील घन संख्या, 1 ते 10 मधील चौरस संख्या, 1 ते 10 मधील त्रिकोणी संख्या, 1 ते 10 मधील संयुक्त संख्या आणि 1 ते 10 या सर्व अंकाची बेरीज ही 55 येते. जसे की 1 ते 10 याचा एकक स्थानी 5 असणारा अंक घेऊन त्याच्या पुढे 5 ठेवल्यास 1 ते 10ची बेरीज 55 येते. त्याच पद्धतीने 21 ते 25 या अंकाचा एकक स्थानी 5 असणारा अंक आपण घेतला आणि त्यापुढे 5 ठेवल्यास त्याची बेरीज 255 येते. याच पद्धतीने याच्यावर दुसऱ्या बाजूवर आपण दृढीकरणासाठी हे साहित्य तयार केलेलं आहे. याच्यात जसे की आपण यात पाहिलं 1 ते 100 मध्ये 8 अंक 20 वेळा येतो. त्याच पद्धतीनं 1 ते 10 मध्ये 1, 11 ते 20 मध्ये 1, 21 ते 30 मध्ये 1, 31 ते 40 मध्ये 1, अशा पद्धतीने 1 ते 10 मध्ये 1 ते 100 मध्ये 8 अंक 20 वेळा येतो. या दृढीकरणाच्या साहित्याने साधनाने आपणास 0 ते 9 पर्यंतचे अंक शोधता येतात. त्याचबरोबर विभाज्यतेसाठी आपण याचा अभ्यास केल्यानंतर दृढीकरणासाठी या साधनाचा वापर करत आहोत. 2ने विभाज्य संख्या, 1 ते 10 मधील 2ने विभाज्य संख्या, त्याच पद्धतीनं 1 ते 100 मधील एकूण 50 विभाज्य संख्या आपणास यावर दिसतात. हे गणितीय चक्र आहे. यानंतर आपण याच तक्त्यावर मसावी काढण्यासाठी आपण पाहूया. यात 8 आणि 10 यांचा मसावी काढण्यासाठी आपण त्यांचे अवयव पाहूया. 8ला भाग जाणारी संख्या 1, 2, 4 आणि 8. त्याचबरोबर 10ला भाग जाणारे 1ने 10ला भाग जातो, 2ने जातो, 5ने जातो आणि 10ने जातो. यात आपणास आता सामायिक 1 आणि 2 अंक सापडले. यात आपण मसावी काढण्यासाठी मूळ संख्या घेतो. त्यामुळे 8 आणि 10 यांचा मसावी 2 येतो. तर याच साधनाच्या साहाय्याने आपणास लसावी काढावयाचा असेल त्यावेळेस आपण 8ने विभाज्य संख्या घेऊया. 8, 16, 24, 32, 40. यानंतर 10ने विभाज्य संख्या 10, 20, 30, 40. यात 8 आणि 10ने विभाज्य असणारी मोठ्यात मोठी संख्या आपणास 40 ही सापडली. म्हणजे 8 आणि 10 यांचा लसावी हा 40 येतो. या गणिती खेळाला अंकसिडी असे म्हणतात. मुलांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया
जलद गतीने सोडवण्यासाठी आणि अचूकतेसाठी या खेळात आपण हा एक ठोकळा घेतलेला आहे. यामध्ये 2पेक्षा जास्त विद्यार्थी खेळू शकतात. 2 तर तो इथे 3 वरे जाईल. याला 3 गुणिले 5 याचा गुणाकार जर त्याने 5 सेकंदात सांगितला तर त्याला दुसऱ्यांदा खेळायची संधी मिळेल. अशा पद्धतीने तो 100पर्यंत जो जाईल तो विजेता होईल. पद्धत नंबर 2, हा 3 गुणिले 5 आणि 5 सेकंदात सांगितलं तर 3 5 15, तो 15 वर जाईल. त्याला दुसरी संधी खेळायची मिळेल. 6 3 4 5 6 याचे उत्तर 21 - 10. यासाठी 10 सेकंदात सांगितल्यास त्याचे उत्तर 11 येईल. अशा पद्धतीने मुलांना पदावली या घटकासाठी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया जलद गतीने करण्यासाठी हे साहित्य तयार केलेले आहे. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा परिपूर्णता होण्यासाठी उपयुक्त होईल असे मला वाटते.